नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्यातील जीवनगौरव संस्थेतर्फे आगामी 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी शिवगौरव महोत्सवाचं आयोजन। शिवसेना उपनेते आणि माजी महापौर अनंत तरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। आणि मुंब्र्यातील ठाणे महापालिकेच्या शाळात शिकणाऱ्या 6000 विद्यार्थ्यांची परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय। घेऊया एक अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपला स्वागत। ठाण्यातील जीवनगौरव संस्थेतर्फे आगामी 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी शिवगौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। ठाण्यातील सेंट्रल मैदानावर राजश्री शिवबा प्रसारक मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ यांच्या सहयोगानं हा महोत्सव संपन्न होत असल्याची माहिती काल खासदार संजीव नाईक यांनी दिली। फेसबुक आणि ट्विटरवर रमणाऱ्या सध्याच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राची ओळख व्हावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मिरवणूक काढण्यात येणार आहे। शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, किल्ला प्रदर्शन, दांडपट्टा, शिवकालीन दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। या महोत्सवात लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले हे मंगेशकर कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत। युवकांसाठी एका महत्त्वाच्या इतिहासाची ओळख जवळून बघायला मिळणार असून हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असल्याची माहिती संजीव नाईक यांनी दिली। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। मुंब्रा येथील ठाणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या सुमारे 6000 विद्यार्थ्यांना परीक्षा दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळानं घेतला आहे। यामुळे विद्यार्थ्यांना ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अभ्यासाच्या मानसिक तणावाखाली वावरावं लागणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या कौसा भागातील शाळांची इमारत धोकादायक असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली होती। यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वरील शाळेमधील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्रशासनानं त्या इमारतीमधील 6 शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोबरपासून सक्तीची सुट्टी जाहीर केली आहे। नव्या निर्णयामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या 6 माई परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत। त्यामुळे नवीन वेळापत्रकानुसार वरील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहेत। यामुळे विद्यार्थ्यांना ऐन दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अभ्यासाच्या मानसिक तणावाखाली वावरावं लागणार असल्याचं मोहम्मद खान या विद्यार्थ्यानं सांगितलं। 6 माई परीक्षा सुट्ट्या संपल्यानंतर 20 नोव्हेंबरपासून घेतल्या जाणार आहेत असे शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी सांगितलं आहे। शिवसेना उपनेते आणि माजी महापौर अनंत तरे यांचा वाढदिवस काल विविध उपक्रमांअंतर्गत साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं।
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती। राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच परिसरातील नागरिकांनीही त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचं अभिष्टचिंतन केलं। त्यांच्या वाढदिवसाला आलेली प्रचंड गर्दी पाहिल्यानंतर अनंत तरे यांची लोकप्रियता वाढल्याची चर्चा होती। दीपावली सणाचं औचित्य साधून ठाणे शहरातील महिला बचत गटातर्फे दीपावली फराळाच्या स्टॉलचं उद्घाटन काल करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 25च्या नगरसेविका नंदिनी विचारे आणि नगरसेवक मंदार विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे। काल माजी महापौर रमेश वैती यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी नगरसेविका परिषा सरनाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। सिद्धेश्वर तलाव चांदीवाला कॉम्प्लेक्स समोर हे स्टॉल उभारण्यात आले असून हा उपक्रम 3 दिवस सुरू राहणार आहे। यामध्ये महिला बचत गटातील महिलांनी बनवलेले पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत। यात प्रामुख्याने करंजी, शंकरपाळे, चकली यांसारख्या पदार्थांबरोबरच पणत्या, कंदील आणि दिवाळीत लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। या उपक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। निसर्गाची देणगी लाभलेल्या ठाण्यातील येऊर परिसरामध्ये एरवी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी येत असतात। या परिसरामध्ये असलेले रिसॉर्ट धमाल मस्तीसाठी प्रसिद्ध आहेत। मात्र सध्या या रिसॉर्टमध्ये परीक्षांचं गंभीर वातावरण पाहायला मिळत आहे। हे सर्व ऐकायला अजब वाटत असलं तरी हे शक्य झालं आहे शिक्षण मंडळाच्या कृपेमुळे। महापालिकेची येऊर येथील शाळा धोकादायक स्थितीत आल्यानं सध्या या शाळेतील विद्यार्थ्यांना अशा रिसॉर्टमध्ये परीक्षा देण्याची वेळ आली आहे। येऊर परिसरातील या महागड्या रिसॉर्टमध्ये ठाणे महापालिकेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना बघून आश्चर्य वाटत असेल ना? मात्र ही किमया केली आहे महापालिकेच्या सुस्त प्रशासनानं। या परिसरामधील शाळा क्रमांक 65 ही अचानक धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे। हक्काचं छत्र हरवल्याने या विद्यार्थ्यांना आता या रिसॉर्टमध्ये बसून परीक्षा देण्याची वेळ आली आहे। महापालिकेच्या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र महापालिकेच्या अनेक शाळा या धोकादायक स्थितीत पोहोचल्यानं या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे। शाळेला विद्येचं मंदिर मानलं जातं, मात्र विद्येचं हे मंदिर मौजमस्तीसाठी असलेल्या रिसॉर्टमध्ये भरवल्यानंतर आमचं लक्ष कसं लागणार असा प्रश्न हे विद्यार्थी आता उपस्थित करीत आहेत। स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी रिसॉर्ट मालकांना या विद्यार्थ्यांची परीक्षा होईपर्यंत रिसॉर्ट उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। तर महापालिकेने तातडीने या प्रकरणामध्ये लक्ष घालावं, तसंच 15 जूनपर्यंत ती शाळा पुन्हा बांधून देण्याची मागणी केली आहे। ठाणे महापालिकेच्या 121 शाळा असून सुमारे 34,000 गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यापैकी अनेक शाळा या धोकादायक झाल्या आहेत। एकीकडे महापालिकांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असताना महापालिकेच्या या अनास्थायी कारभारामुळे विद्यार्थ्यांची संख्या मात्र झपाट्याने कमी होत आहे। आता आपले लाडके ठाणे फास्ट यूट्यूबवर देखील पहा। अधिक माहितीकरिता यूट्यूबवर टाईप करा ठाणे फास्ट आणि पहा आपल्याला हवा असलेला एपिसोड केव्हाही आणि कुठेही। तसंच ठाणे फास्ट न्यूज चॅनल या फेसबुकवरील पेजला आवश्यक भेट द्या। www.youtube.com आणि www.facebook.com। ठाण्यातील ताज्या ज्वलंत घडामोडी चुकवू नका। फास्ट लाईफस्टाईलला ठाणे फास्टची सोबत असू द्या। आपला काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट्स जवळ, चंदनवाडी, ठाणे। तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। धन्यवाद।